यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवू लागलेले आहेत। धुंदलवाडी आणि दापचारी परिसरामध्ये भूकंपाचे झटके पाहायला मिळत आहेत। पहाटे 4:30 आणि 6:15च्या सुमारास झटके बसलेले आहेत। गेल्या 1.5 महिन्यांपासून पालघरमध्ये भूकंपाचे झटके बसत आहेत आणि पालघरमधील धुंदलवाडी आणि दापचारी परिसरात पुन्हा एकदा आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 4:30 वाजता आणि 6:15 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून या भागामध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, संदीप, गेल्या 1.5 महिन्यापासून या परिसरामध्ये वारंवार भूकंपाचे जे धक्के आहेत ते जाणवत आहेत। बोला विजय, तुमचा आवाज येतोय माझ्यापर्यंत, माझा आवाज पोहोचतोय? ते गेल्या 3 महिन्यापासून जाणवत आहेत। नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झालेलं आहे। केंद्राची जे आहेत ते देखील 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत या परिसरात येणार आहेत असं देखील माहिती आपल्याला समोर येते आहे। तरी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे। पूर्णपणे गावाच्या गाव हे रात्रीच्या वेळेस बाहेर जाऊन आपल्या अंगणात असले किंवा शेतामध्ये जाऊन झोपतायत। सध्या थंडी सुरू आहे, परंतु नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या तरी वातावरण निर्माण झालेलं आहे। संदीप, अगदी विजय, या सगळ्यामध्ये आपण बघितलं अनेक महिन्यांपासून, मागच्या 1-1.5 महिन्यांपासून लोक घराबाहेर सुद्धा झोपताना दिसत आहेत। शाळा रस्त्यावर भरतायत, अंगणामध्ये भरतायत। काय सांगशील या सगळ्याबद्दल? प्रशासनाकडून काय होतंय का? प्रशासनाकडनं एवढं संदेश आहे की केंद्राची भूगर्भ तज्ञ जे आहेत त्यांची काही तज्ञ लोक या ठिकाणी 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत जे आहेत ते पाहणी करणार आहेत। किती मोठे हे धक्के असतात किंवा कधी थांबतील। अगदी विजय, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही स्पष्ट। आपण बघितलं प्रशासनाकडून मात्र काही होताना दिसत नाही, फक्त तपासण्या केल्या जात आहेत, माहिती घेतली जाते, दुसरं काही प्रशासन करताना दिसत नाही। यानंतर बघूयात इतरही काही घडामोडी। थोडक्यात, भुज दादर एक्सप्रेसमध्ये महिलांच्या डब्यामध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे। दादर इथं महिलांच्या डब्याची तपासणी करत असताना आरपीएफ जवानांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह आढळला। दाडिया देवी चौधरी असं या महिलेचं नाव आहे। राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असून 8,000 कोटींची मदत महाराष्ट्राला द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे केली आहे। 7,963 कोटी 63 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव फडणवीस यांनी काल केंद्राकडे पाठवलाय। दुष्काळाची तीव्रता येत्या काळात अधिक वाढणार असून चारा आणि पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्राच्या पाहणी पथकानं राज्य सरकारला दिला आहे। राज्य सरकारने पाठवलेल्या 7,962 कोटी रुपयांच्या प्रस्तावाचा स्वीकार करून राज्याला जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला बॉडीगार्ड कशासाठी लागतात असा सवाल शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी विचारलाय। शेतकऱ्यांच्या घरी जाताना बॉडीगार्ड घेऊन जाणं योग्य नसून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणं गरजेचं असल्याचं वायकर म्हणाले। बीडमध्ये गेल्या 4 वर्षांपासून वाढलेली सीताफळाची बाग आज शेवटच्या घटका मोजते। दुष्काळ आणि बँकेचं कर्ज यामुळे शेतकरी हवालदिल झाला। यामुळे शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात येते। शहरी भागातील उद्योग आणि व्यापारी ग्राहकांवर 1 जानेवारीपासून प्रति युनिट 10 पैसे इतकी विद्युत शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। शेतकऱ्यांना 1 लाख सौर कृषी पंप देण्यासाठी उत्पन्न वाढीचा मार्ग स्वीकारण्यात आलाय। मराठा समाजाला 16% आरक्षण मिळाल्यानंतर जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय। जात प्रमाणपत्रासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय। राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगावमध्ये 13.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। आज आणि उद्या मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे, तर मराठवाडा विदर्भात हवामान कोरडं राहणार आहे। संरक्षित वनक्षेत्रामध्ये असल्यामुळे गेले 2 वर्ष रखडलेल्या येऊर इथला प्रस्तावित पर्यटन केंद्राचा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे। वनविभागाने येऊरमधील पर्यायी जागा महापालिकेला सुचवली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काल अहमदनगरच्या राहुरीमध्ये चक्कर आली। राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान गडकरींना मंचावरच चक्कर आली। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान नितीन गडकरींनी सुमारे पाऊण तास भाषण केलं, मात्र कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना चक्कर आली आणि ते कोसळले। गडकरींना चक्कर आल्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना सावरलं। त्यानंतर राज्यपालांनी गडकरींना पेढा देखील भरवला।
त्यानंतर काही वेळानं गडकरींनी ट्विट करून आपली तब्येत बरी असल्याची माहिती दिली, तर शुगर कमी झाल्यानं ही घटना घडल्याचंही गडकरी म्हणाले. उपचार घेतल्यानंतर गडकरी लगेचच राहुरीतून शिर्डीला रवाना झाले. तिथे त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आणि पुढे नागपुरात दाखल झाले. साईंचं दर्शन घेऊन एका विशेष विमानानं गडकरी शिर्डीहून नागपूरला पोहोचले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. गडकरींना चक्कर आल्यानंतर राजकीय वर्तुळात गडकरींच्या तब्येतीची विचारपूस सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही गडकरींना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. कांद्याचे भाव कोसळल्यानं येवल्यात संतप्त शेतकऱ्यांनी पुणे इंदोर मार्गावर कांदे ओतून टाकले आणि आंदोलन केलं. येवल्याच्या कृषी उत्पन्न समितीच्या गेट समोरच शेतकऱ्यांनी कांदा ओतला आणि सरकारचा निषेध केला. येवल्यातील एका शेतकऱ्यांना कांदा विकून मिळालेल्या पैशांची मनी ऑर्डर थेट मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. शेतकऱ्याला कांद्याला प्रति किलो 51 पैसे इतका भाव मिळाला. त्यामुळे त्यानं विक्रीतून मिळालेली 216 रुपयांची मनी ऑर्डर थेट मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. कांद्याच्या दरात झालेली घसरण पाहता नाशिक जिल्ह्यातल्या येवला बाजार समितीत कांद्याला प्रति किलो फक्त 51 पैशांचा भाव मिळाला. शेतकऱ्यांच्या कष्टाला मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यांनी कांदा विकण्याऐवजी तो इंदोर महामार्गावर फेकून आपला संताप व्यक्त केला. वादग्रस्त विधान प्रकरणी संभाजी भिडेंना जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यानंतर भिडे यांनी काळाराम मंदिरात जाऊन रामाचं हे पुरातन मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं. राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना जनावरं सांभाळण्यासाठी नातेवाईकांकडे पाठवा अशी टिप्पणी केली होती. त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी चक्क भाजपच्या कार्यालयामध्ये जाऊन जनावरं नेऊन अनोखं आंदोलन केलं. पाचगणीमध्ये कालपासून आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हलला सुरुवात झाली असून 28 शाळेतील विद्यार्थ्यांनी भव्य डान्स शो, पर्यटकांच्या फॅशन शो, मार्केट शोने सुरुवात झाली आहे. खंडणी गोळा करण्यासाठी व्यापाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड शहरात या टोळीनं दहशत पसरली होती. धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. पार पडत असून 74 पैकी 1 जागा बिनविरोध झाली असून एकूण 355 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठेका धरणारे आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो. राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत यजमान आष्टीचा संघ विजयी झाल्यानं आनंदाच्या भरामध्ये आमदार सुरेश धस यांनी मैं हूं डॉन या गाण्यावर डान्स केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील गावांमध्ये पुनर्वसित झालेले आदिवासी बांधव त्यांच्या विविध मागण्यांसाठी काल अकोल्यामध्ये दाखल झाले. त्यांच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. पनवेल महानगरपालिका हद्दीतील तळोजा नोड इथल्या 15,000 कुटुंबांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यांच्या निषेधार्थ तळोजा वासियांनी शेकाप आघाडीच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा काढला. औरंगाबाद येथे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी SFIच्या वतीनं विभागीय कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. मोदींवर हुकुमशाह हिटलर अशी म्हणून घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमध्ये ते बोलत होते. आता मोदींना कुठं लपता येणार नाही असंही ते म्हणाले. बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट इथल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तेलप किशोर बळीराम यांनी शाळेतच गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा हिंगोलीतल्या सेनगावमध्ये शिवसेनेने निषेध केला. सेनगावच्या तहसीलदार कार्यालयासमोर राम शिंदे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं टाळा घालत निषेध आंदोलन करण्यात आलं. मालेगावात असणाऱ्या गिरणा धरणामध्ये मासेमारीची परवानगी देण्यात यावी यासाठीच तिथल्या मच्छीमार बांधवांनी आंदोलन केलं. यावेळी परवानगी न दिल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही दिला. शासकीय आणि निमशासकीय कंत्राटदारांची देयके त्वरित देण्याच्या मागणीसाठी वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या वतीनं गेल्या 4 दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या गोकर्णाच्या माळावर एका प्रेमी युगुलानं विषप्राशन करून गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. हे दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले. त्यातली मुलीची ओळख पटली आहे. आज पहाटे पालघरच्या धुंदलवाडी आणि दापचारी भागामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे बसलेत. आजच नाही तर डहाणू आणि तलासरी या 2 तालुक्यांमध्ये गेल्या 1 महिन्याभरापासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लोक भीतीपोटी रात्री घराबाहेर झोपतायत. शाळाही मैदानावर भरतीये. बघूया एक रिपोर्ट. डहाणू तलासरी तालुक्यांवर भूकंपाचं सावट.
महिन्याभरात 3.2 आणि 3.5 रिस्टर स्केलचे 2 धक्के. भूकंपाच्या भीतीपोटी लोकांमध्ये घबराटीचं वातावरण. भीतीपोटी लोक झोपतायत उघड्यावरच. प्रशासन लोकांच्या मनातली भीती कशी दूर करणार? पालघर जिल्ह्यात सध्या रोज रात्री हे असंच चित्र बघायला मिळतंय. भूकंपाच्या भीतीपोटी लोक कडाक्याच्या थंडीतही हे उघड्यावरच झोपताना दिसतायत. विशेषतः डहाणू आणि तलासरी तालुक्यातले लोक तर शब्दशः भूकंपाच्या सावटाखाली जगतायत. मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूला देखील जंगलाचं प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळते. एखादा सरपटणारा प्राणी आला आणि एखादा जर नाहक जर बळी गेला तर या ठिकाणी जबाबदार कोण, असं देखील या ठिकाणी प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. वारंवार इथले नागरिक जे आहेत प्रशासनाकडे दाग मागताना पाहायला मिळतात, परंतु हे भूकंपाचे धक्के जे आहेत हे कधी थांबणार आहेत किंवा नेमक्या ह्याच्यावरती काय कुठली उपाययोजना केली जाणार आहे याचं ठोस उत्तर जे आहे इथल्या नागरिकांना मिळत नाहीये. मध्येच कुठून तरी भूकंपाची आवई उठते आणि लोक रात्री बेरात्रीच घरदार सोडून मोकळ्या जागेत धाव घेतात. या भूकंपाच्या भीतीने इथल्या लोकांची अक्षरशः झोप उडवली आहे. भूकंपामुळे हे लोक एवढी घाबरलेत की सगळे लोकांच्या घरातले लोक म्हणजे मुलं, छोटी छोटी मुलं आहेत, बाया आहेत, त्यांना घराच्या बाहेर झोपतात आणि जिथे आसरा भेटेल तिथे ते झोपत आहेत. भूकंपामुळे अनेक घरांना तडेही गेलेत, त्यामुळे बहुतांश लोक भीतीपोटी घराबाहेरच झोपतायत. पण बाहेरही लोकांना सर्पदंश असेल किंवा इंचू काट्याचा धोका वाटतोय. भूकंपाचे धक्के वारंवार यायला लागतात आणि काही लोक तर गाव सोडून अक्षरशः गेलेले आहेत. आता उघड्या सगळे लहान लहान पोरं उघड्यावर. आता कसं थंडीचा काय पण निघतं, साप विंचू, त्याला जबाबदार कोण राहणार आहे? तर आम्ही सगळे बाहेरच झोपतो. असे अवस्थेत कधी हे सगळे झोपतात, कधी सापाचे काही प्रमाण राहतात, त्याच्यामुळे भीतीच निर्माण राहते मनात. ती रात्री जागेच राहतात, कधी झोपत पण आहे. मोठे धक्के आले काय. शालेय विद्यार्थ्यांमध्येही भूकंपाची भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक शाळा या मोकळ्या पटांगणातच भरतायत. निवासी आश्रम शाळेतील मुलं तर शाळा सोडून घरी निघून गेली आहेत. विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये खूप असे भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून मुलांना, विद्यार्थ्यांना आम्ही सध्या मैदानात त्यांची व्यवस्था केलेली आहे. पालघर जिल्ह्याला तसा भूकंपाचा मोठा इतिहासही नाहीये. गेल्या वर्षी तेवढा जव्हार तालुक्यामध्ये सौम्य धक्का बसला होता. त्यानंतर आता गेल्या महिन्यात डहाणूमध्ये भूकंपाचे 2 सौम्य धक्के बसलेत. इथल्या भूगर्भाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक लवकरच जिल्ह्याचा दौरा करणार आहे. आमचे सगळे अधिकारी हे ऑनफील्ड गेले, लोकांशी बोलले, त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या. त्याच पद्धतीनं आम्ही तिथे एक ॲम्ब्युलन्स हॉल्ट करून ठेवलेली आहे इन केस आपल्याला काही मदत लागली तर. त्या व्यतिरिक्त आपण आतापर्यंत अनेक गावांमध्ये SOPचे कॅम्प्स घेतले आणि नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला. केंद्राचं पथक येईल तेव्हा येईल, पण तोवर लोकांच्या मनातली भीती नेमकी कशी बाहेर काढायची हे जिल्हा प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. यानंतर बघूया पुढच्या काही बातम्या. शिर्डीच्या साई संस्थानने मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी 50 कोटी रुपये दिलेत. संस्थानने केलेल्या या ठरावाला शासनानं मान्यता दिली आहे. दरम्यान हा ठराव केल्यानंतर याला शिर्डीच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता. मात्र शासनाने मान्यता दिल्यामुळे 50 कोटी रुपये वर्ग होणार आहे. भुसावळ इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कवयित्री बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यंदाचं हे महोत्सवाचं 5वं वर्ष असून 8 ते 12 डिसेंबर दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अहमदनगर महापालिका प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा झाली. संपूर्ण भाजप पक्षच वाल्यात झाल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. जाहीर केलेले एक्झिट पोलचे अंदाज खोटे आहेत अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. एक्झिट पोलच्या विरुद्ध निकाल येईल आणि सर्व राज्यात भाजपची सत्ता येईल असा दावा त्यांनी केलाय. औरंगाबादच्या मनूर आणि सासेगाव या 2 गावात रस्ता अडवल्याच्या प्रकरणातून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या दोन्ही गावातल्या गावकऱ्यांनी एकमेकांना गावात येण्यापासून रोखलंय, त्यामुळे गावांमध्ये तणाव निर्माण झालाय. गुहागरच्या नरवण गावामध्ये नवस पूर्ण करण्यासाठी विचित्र प्रथा पाळण्यात येते. देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी पाठीमागे लोखंडी हुक लावून त्या व्यक्तीला उंचावर टांगून प्रदक्षिणा घालण्यात येते. देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला हा बगाड करण्यात येतो. या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया. मात्र जाताना एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर.
राज्यातला दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे 8,000 कोटींच्या मदतीची मागणी, तर चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याचा केंद्रीय पथकाचा राज्याला इशारा. राज्यात थंडीचा कडाका वाढला. जळगावमध्ये सगळ्यात कमी 13 अंश तापमानाची नोंद, तर मुंबईच्या हवेतही सुखद गारवा. आणि ॲडलेड कसोटीत तिसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय. ऑस्ट्रेलिया अजूनही 59 धावांनी पिछाडीवर. जळगावात काल शेतकरी आणि त्यांच्या पशुधनासाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकरी आणि गाई गुरांवरही उपचार करण्यात आले. लसीकरणही करण्यात आलं. अमरावतीहून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी वाशिमच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांकडून गेली 6 वर्षे खिचडी वाटप सुरू आहे. वाशिमच्या कार्यकर्त्यांकडून अवघ्या काही मिनिटांमध्ये 22 कोचेसमध्ये ही खिचडी वाटप केलं जातं. सोलापुरात 2000 वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळातले संस्कृतीचा अवशेष सापडले. डॉक्टर पांडुरंग साबळे आणि त्यांच्या टीमने 2009 सालापासून भीमेच्या उगमापासून ते संगमापर्यंत 58 ठिकाणी निवडून त्यासाठी संशोधन सुरू केलंय. भुसावळ इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर कवयित्री बहिणाबाई चौधरींचं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यंदाचं हे महोत्सवाचं 5वं वर्ष असून त्यांचं 8 ते 12 डिसेंबर दरम्यान गुरुनाथ फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या वतीनं आयोजन करण्यात आलंय.